नमस्कार. मी संगीता पंदिलवार. मी सरकारी कर्मचारी आहे आणि मला अभिनयाची आवड आहे. स्वरचित संवाद एक तुमच्या समोर सादर करते. रेणू रेणू स्कार. नमस्कार नमस्कार. ओळखलं का? अहो मी कलावती कलावंत. बघा ना, कलावती आणि कलावंत सुद्धा. अहो माझ्या नावामुळे ना गमती गमती घडतातच. तुम्हाला म्हणून सांगते, मी पहिल्यांदा जेव्हा वर्गात शिकवायला गेले ना, अं, हां, 8वीचा वर्ग होता तो. अहो पहिलं पाऊल वर्गात टाकलं आणि हा एकच कल्ला. अहो हादरूनच गेले ना मी. काय करावं काही सुचत नव्हतं. वर्गात आलेला नवा चेहरा पाहू अगदी प्रत्येक विद्यार्थी माझ्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अगदी नखशिका आणतं माझं निरीक्षण करत हो. की आलं बरं लक्षात माझ्या. अहो रंगमंचावर अभिनय करणारी अभिनेत्री मी. हृदयात धडधड होता असे पल्लेदार संवाद म्हणणारी. पण हा रंगमंच वेगळाच. अहो शेवटी न राहून मागच्या बेंचवरच्या एका विद्यार्थ्याने विचारलंच, मॅडम नाव काय हो तुमचं? कलावती कलावंत. माझं मलाच कळलं नाही की माझ्या तोंडून माझं नाव केव्हा बाहेर पडलं ते. आणि वर्गात एकच हसा पिकला आणि त्या हसण्याच्या आवाजात अजून एक आवाज मला ऐकू आला. काय मॅडम घाबरलाल? अहो इतकी वर्ष आमची सेवा केली आणि या रंगमंचावर घाबरलात? कोण? मी? घाबरले? अरे समोर बघ जरा, विद्यार्थी बसले आणि तू कोण? मी कोण? मला नाही ओळखलंस? अगं मी तुझ्यातच असते. अभिनय अभिव्यक्ती यातून व्यक्त होत असते. आणि तू जेव्हा रंगमंचावर जातेस ना, तेव्हा तुझा जो रंग असतो तो तुझा नाही, माझा असतो. तेव्हा आपण दोघं एक होतो. तीच मी, रंगदेवता. आणि गो, तुझ्या समोर जे बसलेत का, ते लहान विद्यार्थी आहेत. त्यांच्या समोर लहान भो, मॅडम नाही. काय? लहान हो, मॅडम नको. ते कसं? अगं अभिनेत्री आहेस तू, सहज जमेल तुला. तुझं लहानपण आठव बरं. अगं एखादा विनोद सांग त्यांना. काय विनोद सांगू? अरे जेव्हापासून माझं नाव सांगितलंय तेव्हापासून हसताल ते आणि त्यांचा हसाना संपतच नाहीये. अगं मग तूही हस की त्यांच्या सोबत. माझं नाव अगं बाई, खरंच वर्ग शांत झाला की. कळलं ना? अगं ह्यालाच म्हणतात लहान भोळं. तू ना त्यांची शिक्षिका होऊच नकोस. एक मार्गदर्शक हो. एखादा पाठ किंवा एखादी कविता शिकवताना ना त्यांना त्यांच्या जगात ठेवून त्या. आपण मग रंगमंचावर एखादा प्रयोग करताना नेपथ्य, संगीत यांची रचना करते. मग तो प्रयोग सुंदर ठरतो. अगदी तसंच तू या रंगमंचाची अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, संगीतकार सार सार तू सारेस. तू तुझं सर्वस्व या विद्यार्थ्यांना दे. मग बघ काय जादू होते ते. आणि हो, तू आणि मी तुझ्या सोबत तर मी आहेच. चल आपण दोघं मिळू इथून नवे कलाकार करू. चल. काय मग झालं का हसून? मी ना तुम्हाला एक छानशी गोष्टच सांगते. काय म्हणतोस? गोष्ट नको, रोज ऐकतोस. बरं, तू काय गाणं ऐकायचंय? बर. अगं बाई तुझं काय हिंदी गाणं ऐकायचंय तुला? तेही सिनेमातलं? छे ग होळी. बरं बरं ठीक आहे. ए
पण गाणं म्हणायचं तो तिथे बसून कसं बरं चालेल? माझ्या तालात तार आणि सुरात सूर धरून मला गाणं म्हणावं लागेल. चला इकडे या बघू. इकडे, इकडं. ए, इथे हात पकड बघू. इथे. ए बाबा, ढकलू नको रेस. ढकलायचं नाही हा. उभे असे छान. चला. माझ्या मागून म्हणायचं. बरं माझ्या सोबत म्हणा. मला ठाऊक असणार. बडे अच्छे लगते हैं, बड़े अच्छे लगते हैं, ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं.